अमेझिंग. कळलं आता आभास कोण आणि काय चीज आहे ते. यापुढे कोण आभास असं विचारायचं नाही. कळलं? म्हणजे ओके आहे, ठीक आहे, म्हणजे बरं आहे. ए हॅलो, तुला माहितीये काय, आता ना मी अगदी गॅरंटीने सांगू शकते, मुंबईला गेल्यामुळे तुझी टेस्ट अशी फालतू झालीये, फारच वाईट. तू आभासला ओके म्हणतोयस? आभासला? मी ओके आभासला यासाठी म्हटलं कारण की मुंबईत ट्रॅफिक मध्ये अडकणारा रिक्षावाला सुद्धा ना याच्यापेक्षा बेस्ट फिलॉसॉफी ऐकवतो. व्हॉट एव्हर, आभास सारखं दुसरं कोणीच नाही. यु नो केतू, आभासने ना माझं अख्खं लाईफ असं होल्ड केलंय. त्याच्याहून इम्पॉर्टंट दुसरं कोणीच नाहीये, नो बडी. आणि हे मी ऍक्सेप्ट केलंय. पण आई आई तिची गाडी रे लग्नाच्या ट्रॅक वरून उतरतच नाहीये. सारखं आपले लग्न कर लग्न कर, आभासला सोडून दुसऱ्या कोणाशीही लग्न कर. ओके ओके नीतू, चिल. हे बघ माझं ऐक, काकूंचं फार मनावर घेऊ नकोस. मी बोलू का काकूंशी? चल आत्ता बोल. ए नको केतू, थँक्स यार. ऍटलीस्ट तू मला समजून घेतोयस, मूर्खात काढत नाहीयेस. थँक्यू. अरे सवाल. टाइम टू गो. मला निघाला हवं, नाहीतर फोन येतील मला. निघ निघ. चल बाय बाय. सेल्फी. चल बाय बाय. गुड नाईट. होय 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 होय. हा मी माझी गाडी घेऊन येईन. हा हा नाही नाही काळजी करू नका तुम्ही. काय मानधन? अहो काय इतक्या वर्षाचे आपले संबंध आहेत. नाही 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 मानधन नको मला. हा ओके. बरं माझी राहण्याची काय सोय केलीत तुम्ही? उत्तम उत्तम. वा वा वा. हो मी निघताना तुम्हाला फोन करतो. ओके ओके बाय. कुणाचा फोन बाबा? हे आपले कारखानीस. नाशिकचे होय कारखाने? होय. काय म्हणणं होतं त्यांचं? ते एक पर्यटनाविषयी नवीन मॅगझिन काढतायत हो. आणि त्याचं प्रकाशन त्यांना माझ्या हस्ते करायचंय. अरे वा. पण हे असं अचानक? नाही अचानक नाही, महिन्यापूर्वीच डिस्कशन झालं हा. होतं. कन्फर्मेशन साठी त्यांनी कॉल केला होता. अच्छा, म्हणजे बाबा उद्या सकाळी निघायचंय नाशिकसाठी? हो. आणि राहण्याचं काय आहे? कारखानिसांशी बोलून घेतलंय ना तुम्ही? हे बघा, नाही मी काय करते ना, मी संदीपला सांगते माझी गाडी काढायला, तो तुमच्या बरोबर येईल. एकट्याने माझी आई कळलं, मला कळलं सगळं. ऐकून तर घेशील की नाही? हे बघ मी कारखानेसांकडे जाणार आहे. कार्यक्रम संपला की मी त्यांच्या घरी जाणार आहे, तिथे राहणार आहे. ओके. नेक्स्ट डे वायनरीला व्हिजिट्स आहेत आणि 1-2 मुलाखती आणि मग बॅक टू पुणे. नथिंग डुईंग. तुम्ही एकटे जात नाही आहात. संदीप तुमच्या बरोबर कन्फर्म येतोय. कारण ना बाबा खूप लांबचा प्रवास आहे, तुम्हाला माहितीये बीपीचा त्रास, मध्येच तुमचा. ओके ओके. आणि बॅगेचं काय? नाशिक म्हणजे खूप थंडी असणार बाबा. मी काय करते ना, तुमचे सगळे गरम कपडे एका बॅगेमध्ये काढते. ती बॅग मी बाहेरच ठेवून देईन, ती उद्या. अगं वेडाबाई सगळं तयार आहे, किती काळजी करशील. ओके. प्लीज कम. सो मिस्टर तिळगुळकर, आपल्या नवीन पोस्टला सोशल साईटवर काय रिस्पॉन्स आहे? बघा मॅम, प्लीज बी सीटेड. वाव, that's amazing. येस मॅम. आय मीन आपण न्यू कमर्सला खरंच एक्सपोजर द्यायला हवं. इनफॅक्ट सिनेकट्टाची जबाबदारी आता जास्त वाढली आहे. मिस्टर तिळगुळकर इतकं डीप आणि सेन्सिबल रायटिंग करणारे गीतकार युथ मध्ये असतील असं मला खरंच वाटलं नव्हतं. येस मॅम. इनफॅक्ट इवन आय वॉज सरप्राइज्ड. आणि कुमार, मॅम कुमारनी मला खूप इम्प्रेस केलंय. व्हॉट अ टॅलेंट. काय करावं लागतं तुम्हाला इम्प्रेस करायला? म्हणजे म्हणजे जेवणात जेवणात काय आवडतं तुम्हाला? साऊथ इंडियन, पंजाबी? कोर्स मॅम, महाराष्ट्रीयन कढी भात. वाव. पण मॅम तुम्ही अचानक माझी चॉईस का विचारताय?
कारण आजचा डिनर तुम्ही माझ्यासोबत करणार आहात. मॅम आज शक्य नाहीये. का तुमचं ऑलरेडी काही प्लॅन ठरलाय? प्लॅन आज सच नाहीये मॅम, पण पण मग काय, प्लीज नाही म्हणू नका. ओके मॅम, येईन मी. ओके, कुठे भेटूया? माझ्या घरी. वाव, अमेझिंग आयडिया. डन डन डन. अरे डोंट वरी, हा मी सांगेन त्यांना. नक्की ना? ओके, सी या, बाय. काय कोणाचा फोन होता? केतूचा. पल्लू, केतूनी ना संध्याकाळी आपल्या सगळ्यांसाठी एक मस्त प्लॅन केलाय. वा, यू गो. ओ हॅलो, वॉट गो अहेड. सगळ्यांसाठी प्लॅन केलाय म्हणजे ऑब्व्हियसली तुला पण यायचंय ना. हे बघ, मी येणार नाही, तू जा. तुला माहितीये केतूला ना असं सतत माणसांमध्ये राहायला खूप आवडतं आणि त्यात सगळ्यांना मिळून प्लॅन म्हणजे धमाल. काय नाही तू, हा जो काही केतन आहे ना, तो मला जरा अति वाटतो. म्हणजे सिरियसली यार, का तो आपल्याला न विचारता हे असे प्लॅन्स डिसाइड करतो? किती बोलतो तो यार, सतत कॉमेंट्री. आय मीन कम ऑन, गिव्ह मी अ ब्रेक. हा थोडा बडबडा आहे. हॅलो, थोडा वगैरे नाही, किंवा खूप बोलतो तो. आणि बोलता बोलता जे काही शिव्यांचे संस्कार बाहेर पडतात ना, ते तर फारच भारी आहे. सो प्लीज. पण तुला माहितीये का पल्लू, तसा खूप चांगला आहे का तो मनाने. तुला माहितीये पल्लू, आम्ही जेव्हा शाळेत होतो ना हॅलो पुरे, या वाक्यावरून सुरू होणार मला काही ऐकायचं नाही. मी जाते. नाही, आय एम सॉरी. पल्लू लिसन या. नाही, नो, आय एम पल्लू जस्ट आउट ऑफ प्लीज, इट. एक सेकंड माझा ऐक, फक्त एकदा तू ऐक मी काय म्हणते तुला. No, no. ओके बघ, आम्ही लहान होतो ना तेव्हा तुला माहितीये यार, काय चाललं होतं? एक मिनिट काय चाललंय? हा काय चाललंय तुमचं? ओ मॅडम, तुम्ही आता लहान नाही राहिलाय, लग्नाचं वय झालंय तुमचं. आई, आमचा इतका चांगला मूड होता आणि त्यात तू सतत या टॉपिक वर बोलून मला नुसती डिस्टर्ब कर तू बस. अगे कार्टे, डिस्टर्ब तर मी झालीये. जेव्हापासून त्या गोडबोले गुरुजींनी तुझ्या लग्नाचं भाकीत सांगितलं ना, तेव्हापासून कुठल्या कामात लक्षच लागत नाहीये माझं. कशाला ऐकतेस मग गुरुजींचं? उगाच त्या गुरुजींना सिरियसली घेऊन असं टेन्शन घेतेस. हे बघ, माझं टेन्शन माझ्याजवळ. आईच्या वाट्याला यायचं चुकतंय का ते? बरं, मी तुला आठवण करून देते. हा, आता फक्त 99 दिवस राहिलेत. हे सुमे, हे कॉम्बिनेशन ओके आहे का? नाही रे, जरा ऑड वाटतंय. फक्त टी शर्ट घालू का मग, की ते डल दिसेल मग? अरे रिशा, अरे काय चाललंय तुझं? अरे एवढा नटून थटून जाशील तर कामिनी आजच तुझ्या बरोबर संसार थाटायची लेका. हे बघ, संसार थाटण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. मी एकदम नॉर्मल फॉर्मल डिनरसाठी जातोय. ओके? नॉर्मल डिनरला वा. नाही मग एवढी तयारी करून फक्त डिनरला जायची काय गरज आहे? तुला काय वाटतं रे, मला काय कळत नाही वय? हो का? म्हणजे असं वाटतंय की मी आणि कामिनी, मी नाही जात. मी तिला कॉल करतो की मी नाही येणार. अरे रिशा रिशा रिशा, शांत. मी काय म्हणतो, बस ना. कशाला एवढं घाबरतो? मी काय म्हणतो, आत्ताच योग्य वेळ आहे. मौका देख के चौका मारले ना. काय रे, कसल्या गडबडीत होता तू कामिनी आमच्या घरी गेलो होतो. एवढ्या रात्री? अहो, त्यांनी डिनरसाठी इन्व्हाइट केलं होतं मला. तू आहे ना, तुझ्या आईचंच म्हणणं खरं करणार आहे. ती तुझं लग्न त्या कामिनी संगत लावून देणार आणि मला हरवणार.